आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ती इतकं चुकली की तिने त्या माणसांवर विश्वास ठेवला आणि मी खरं सांगते तिच्याकडून खोटं बोलून तिचं अबॉर्शन करून घेतलं. मग या चुकीसाठी ती माणूस म्हणून चुकीची आहे का, वाईट आहे का? माझी बहीण म्हणून ती चुकीची नाहीये. आई, तुमची मुलगी म्हणून ती चुकीची नाहीये. आपण हे सगळं आता इथेच विसरून जाऊया आणि श्रावला माफ करूया ना. आई ऐक ना, तूच म्हणतेस ना नेहमी श्रावू, आरू, आपल्या माणसांच्या चुका आपणच माफ करायच्या असतात म्हणून. मग आता का नाही आई? आपण श्रावला सांभाळून घेऊया ना प्लीज. ऐका ना माझं प्लीज. श्रावूने तिचं बाळ गमावले ग आई. तुला कळतंय ना तिचं दुःख. प्लीज ना, ऐका ना माझं. आता या क्षणी सगळ्यात जास्त श्रावला कोणाची गरज असेल तर ते आपण तिघे आहोत. आपल्याला तिला समजून घ्यायला हवं. या सगळ्यामुळे ना तिने याआधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा ती काही असं करेल ते. श्रावू, अगं काय वेडेपणा केलास हा? काय वेडेपणा केलास तू? आरू, आता काय करायचं आपण? यशोधरा सरनाईकला धडा शिकवायचा. अगं वाटेल ते बोलू नकोस. प्रचंड पैसा आहे, ताकद आहे तिची. तिच्या पुढे आपला काय निभाव लागणार आहे? कायद्यासमोर सगळे समान असतात बाबा. कायद्यासमोर कुणीही श्रीमंत गरीब जात पात असा भेद कधीच नसतो. मी आताच पोलिसात जाणार. नाही, पोलीस नको. त्यांनी धमकी दिली आरू की आपण पोलिसात गेलो ना तर ते आपली ह्याच्यापेक्षाही वाईट अवस्था करतील. नाही, पोलीस नको. काय करतील? करून जीव घेतील, मारतील, इतकंच ना. आधीच त्यांच्या डोक्यावर एका निष्पाप जीवाच्या हत्येचं पाप आहे. आई बाबा, तुम्हीच शिकवत आला ना आम्हाला आजपर्यंत. गुन्हा करणारा जेवढा मोठा गुन्हेगार असतो त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हेगार हा सहन करणारा असतो. यशोधरा सरनाईक ही आपली गुन्हेगार आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. अगं काय बोलतेस तू? एवढी प्रचंड श्रीमंत बाई, तिच्याशी तू लढणार? असेल बाबा, जगासाठी ती श्रीमंत उद्योजिका काय वाटेल ते असेल.